ज्याप्रमाणे एखाद्या गुहेमध्ये वाघ राहत असेल त्या गुहेमध्ये जर गाय गेली तर काय होईल? ज्या गुहेमध्ये वाघ आहे त्या गुहेत गाय गेली तर काय होईल? अवघड आहे ना प्रश्न? काय उत्तर? बरोबर, मृत्यू. एकदम हुशार आहे तुम्ही, उत्तर बरोबर दिले. गाय मृत्यूला प्राप्त होईल. तिथं अशी तर घटना घडणार नाही. समजा गाय चुकून गेली, तिथं वाघाने पाहिलं तर तो वाघ त्या गाईला आपल्या पिल्लांसारखं सांभाळेल असं होणार नाही. तो तिला मारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जेव्हा त्या गाईला ती वाघाची गुंफा दिसली, वाघाचं तिथं अस्तित्व भासित झालं, तर ती गाय त्या गुहेपासून काय करते? दूर जाईल, पळून जाईल, लांब न जाईल. बरोबर. आता वाघ कोण, गाय कोण, हा महत्वाचा. हे झाले उदाहरण. तुम्हाला कळलं, तुम्हाला हुशार आहे तुम्ही. वाघ कोण आहे, गाय कोण आहे? बरोबर, हुशार. कोण आहे हुशार एवढं? खांबाच्या मागे बसलेली. ज्याच्या मनरूपी गुहेमध्ये मोहरूपी पापरूपी व्याघ्र निवास करत असे. त्या गुहेमध्ये, त्या मनामध्ये कसली गाय? एकदम परफेक्ट.
धर्मरूपी गाय जर प्रवेश करे तर नियमानं त्याच मरण होईल. कोणाचं मरण होईल? धर्माचं. जे आपण बघतो, रोज अनुभवतोय. का मरण होतंय धर्माचं? ज्या धर्माचं आपण श्रवण करतो. बरं आहे का? काय सांगितलं? वाघ बघा की जरा, वाघ बघा म्हणजे म्हणून सावध कावतील तसं ते तुम्हाला. मरण होतंय का नाही धर्माचं? शास्त्र ऐकतोय, मंदिरात देवाचं दर्शन करतोय, पण तरी सुद्धा तो धर्म आमच्यामध्ये जीवित होत नाही, जीवित राहत नाही. मग याचा कधी अभ्यास करायचा प्रयत्न केला का? का असं होतं? म्हणतोय का नाही आपण, इथं असताना मला बरं वाटतं, पण बाहेर गेल्यानंतर अमोल काय होतंय? धर्म मरून जातोय का नाही? का मरून जातोय? तुम्ही तपासलं का तुमचं मन? त्या धर्माचा पुन्हा पुन्हा का मृत्यू येतोय? प्रत्येक वेळेस मी उत्साहानं तो धर्म करायला जातोय, नाही असं पण नाही, पण कुठं चाललाय? कुठल्या मनामध्ये? ज्या मनात जर मोह असेल, मोहरूपी वाघ बसलेला असेल, तर तो त्या धर्मरूपी गाईला मारून टाकल्याशिवाय राहील का? हे उदाहरण आचार्यांनी दिलंय दानानुशासनमध्ये. मनाचं काय नाही, दानानुशासनमध्ये हे आचार्य वासपूज सांगतायत. मग आपण आपल्या मनामध्ये पण मोहाला जीवित ठेवणार, मोहरूपी वाघाला ठेवणार. मग या धर्माची खैर काय आहे असा अर्थ होतो. मोह कधी धर्माला सांभाळू शकेल का? आपण उदाहरण ऐकलं तुम्ही. वाघ कधी गाईला आपल्या पिल्लाप्रमाणे सांभाळेल काय? मग मोहाद्वारे आम्ही धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मी शांत. लक्षात येते आमचा धर्म कोणाकडून सांभाळला जातो याच्याकडे तर लक्ष पाहिजे. कोणाच्या रक्षणाखाली तो धर्म ठेवलेला आहे? दूध ठेवलंय आणि त्याच्या रक्षणाला मांजर ठेवलं, काय होईल? सुरक्षित राहील का नाही ते दूध? नाही राहत. तुम्हाला कसं काय माहित? मग पाप, मोह म्हणजेच पाप आहे, पाप म्हणजेच मोह आहे. दुसरं काय वेगळं पाप नाही आहे. मोहाचंच दुसरं नाव पाप आहे खरं तर. पण त्या मोहाला पाप म्हणून आम्ही जाणत नाही, मानत नाही. आणि मग मोहाचा नाश करण्याचा उपाय केला जात नाही.
मोह पाप आहे आणि पापाचं फळ काय? पापाचं फळ दुःख आहे, दुःख आहे. म्हणून मग आपण तेच वाचतो ना, अनिष्ट कार्य आहे. दुःख हे अनिष्ट कार्य आहे, म्हणजेच आपल्याला इच्छित नाही. दुःख आपल्याला कोणालाही नको आहे. मग त्या दुःखाचं कारण असणारा जो मोह आहे, त्या मोहाला नष्ट केल्याशिवाय धर्मरूपी गाय कशी जीवित राहील? धर्म जिवंत कसा राहणार सांग? आपण रोज शास्त्र ऐकतोय, रोज मंदिरात जातोय, यथाशक्ती आपल्याकडून जो धर्म जमतोय तो करण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा फळ मात्र काय बाळसं काही येत नाही. बाळाला औषधं सगळी दिली तरी येत नाही. का अडचण आहे? कशामुळं असं होतंय? का आपल्याला धर्मासंबंधी रुची निर्माण होत नाही? धर्मासंबंधी आमच्यामध्ये उत्साह का निर्माण होत नाही? श्रद्धान का बसत नाही की जे सांगितलंय ते बरोबरच आहे, अन्य नाही, अन्य प्रकारे नाही? म्हणजे याचा विचार करून, अभ्यास करून, जर तुम्हाला आवडतोय तर धर्म आवडतोय, तर मग आपल्याला आपल्यातनं तो आपल्यात का तो राहत नाही? तो पुन्हा पुन्हा नष्ट का होतोय? ती विशुद्धी का राहत नाही? धर्म म्हणजे परिणामाची विशुद्धी का राहीना? आणि हे चिंतन मलाच करावं लागेल. कारण धर्म माझ्यातून नष्ट होतोय, तर मलाच त्याच्यावर विचार करावा लागेल की जर धर्म मला टिकवायचा आहे तर त्या वाघाला पहिल्यांदा गुहेतनं बाहेर काढा. म्हणजे मोहाला आहे ना बाहेर काढा. आचार्य सांगतेत मोहाला बाहेर काढण्यासाठी काय चिंतन करा? मोह माझा कोणी लागत नाही. नथी मम को विमोह. आम्हा सांगतेतच, किती वेळा सांगितलं. मोह माझा कोणी लागत नाही. त्याला का सांभाळायचं? का पांपळायचं? त्या मोहाच्या प्रती आपण निर्मोही केव्हा होणार? मोहाच्या प्रती निर्मोही. मोहाचा मोह सुटला पाहिजे. त्याशिवाय धर्मश्रद्धान होऊ शकणार नाही. मोहाच्या देखरेखीखाली धर्म ठेवला तर धर्म होऊ शकेल काय? मोहाच्या देखरेखीखाली म्हणून आपल्याकडे धर्म जो आहे तो निर्मोह रूप आहे असं सांगितलेलं आहे. धर्माचं स्वरूप मोहरहित असं सांगितलं. मोह करून धर्म थोडंच होणार आहे. म्हणून जशी ती गाय त्या गुंफेत जर वाघ आहे तर त्या गुंफेपासून दुरूनच पळून जाते. तुमच्या लक्षात येते? तसा धर्म काय होणार? आमच्या मनामधला तो मोहरूपी वाघ, पापरूपी वाघ पाहून धर्मरूपी गाय लांबनच पळून जाईल का नाही? कशी जवळ येईल सांगा बरं? अडचणी.
म्हणून एक चर्चा याच्यामध्ये चांगली आली, अडचण कशी येते बघ. जेव्हा आपण चत्तारी दंडक बोल म्हणतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हटलं उल्हासभाई? पहिल्यांदा काय म्हणतो चत्तारी दंडक मध्ये? हा हा म्हण की मग. इथं ते लिहितात ही गोष्ट कोण म्हणू शकतं, कोणाला म्हणता येते किंवा कोण म्हणतो? ज्याला अरिहंत बनायचंय ही अशी मंगलमय भावना असेल तर ते अरिहंता मंगलम सिद्धा मंगलम साहू मंगलम केवली पनत धम्म. ज्याच्या मनामध्ये अरिहंत बनण्याची भावनाच नसेल तो अरिहंता मंगलम म्हणणार कसं? म्हणायचं कारण काय राहणार? अरिहंत चांगल्या, मंगल म्हणजे चांगले असतात का म्हणणार सांगा? पुष्पा 2 चांगला आहे का नाही विचारत. पुष्पा 2ला इतकं फुल बुकिंग आहे, तिकीट काढायला गेली काही लोक आजचं काल काढायला गेली तर म्हणजे तिकीटच नाही, फुल बुकिंग आहे. किती कोटचा व्यवसाय केला, किती रुपये किती कुणी घेतले तिथल्या नटाने, त्यातले एक एक नट नटीचा सगळा अभ्यास आहे, संयम. बरोबर आहे. अल्लू अर्जुननी 300 कोट, कोणी किती कोट, सगळं सांगितलं आम्हाला. किंवा लकी भास्कर छान आहे, छान आहे, एकदा बघितला, दोनदा बघितला, तिसऱ्यांदा पण बघतोय, चौथ्यांदा तीच गोष्ट आहे रिपीटेड, पण प्रत्येक वेळेस बघताना निर्जरा अपूर्वत आहे का नाही. आणि दुसऱ्याला पण दाखवताना जणू काय मीच पिक्चर बनवलाय ती, अशा उत्साहानं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही पिक्चर बघा आणि बघा म्हणून सांगितलं, त्याचा अर्थ माझाच सिनेमा आहे ती. मी जर सांगितलं नसलं तुम्ही बघितलं असता का? म्हणजे किती उत्साह असतो. आणि मग तिथं ते बघत असला समजा नवीन मनुष्य आणि पहिल्यांदा ह्यांनी बघितलेला आहे समजा, मग आता पुढं काय होणार असं जरा काय सस्पेन्स टाईप, बघा की आहे ना, मागताना आता पुढं बघा, आता काय सांगू नको दुसरा काय सांगायला लागला आहे ना. काय उत्साह सांग. ते सिनेमा दाखवायची सिस्टीम कशी असते. आपण आपलं वैभव अजून ह्यांनी उभा पण केलं नाही सुमित कुमारनी, पण 4 वेळा आतापर्यंत मला बोलवलं, मी त्याच्यातलं 2दाच गेलो, पण असू द्या, आता सारखं नाही म्हणता येत नाही म्हणून आहे ना. अजून बघितलं सांगाडा आहे, सांगाडा कळतो का तुम्हाला? म्हणजे शरीरावर सगळं गेल्यावर काय राहतं सांगाडा, अजून सांगाडा म्हणायचं त्याला. बीम आणि कॉलम आहे ना, हाडा मासांचा मास पण नाही, ते नुसत्या हाडाचा सापळा आहे. पण त्या हाडाचा सापळा किती वेळा दाखवला आम्हाला आहे ना. बघा इथं आमचं दुकान, बघ कसलं स्वप्न आहे दाखवताना. इथं असं आमचं ह्याचं सेक्शन असणार, त्याचं सेक्शन असणार, त्याचं असणार, हे अशी लिफ्ट आहे, इथं असं जिना आहे, हे असं डबल हाईट टेबल हाईटचं, असं सगळ्या गोष्टी सांगताना आनंद. अजून काय नाही बघा तुम्ही तिथं काय दिसतंय का. पण ह्यांच्या डोक्यामध्ये सगळं स्पष्ट चित्र आहे त्याचं, आणि त्यांना सांगताना उत्साह किती असतो. बघा आमचं बघा वैभव. म्हणजे जे आवडतं ते आमदार. मंगल माझ्यासाठी काय हा प्रश्न आहे. पुष्पा मंगलम, लकी भास्करम मंगलम आहे ना, नवीन दुकान मंगलम. काय नाव आहे हिचं दुकानचं? समय काय अजून नाव ठेवायचंय बाळाचं, अजून तयार तर होऊ द्या नाव. काय सूर्यावर
मंगल कोण? माझ्यासाठी मंगलता कोणाची असते? आपण मंगलतेची गीत गातो, पण कोणत्या? कोणाच्या? देह मंगलम, बरोबर आहे का बॉस? शरीर मंगल आहे हे छोटे बॉस, मोठे बॉस नाही आहेत आज, छोटे त्यांचे. तर कुणाची मंगलता गायली जाते आपल्याकडून? काय? लौकिक मंगलम, बरोबर आहे का सोनेला ताई? अरिहंता मंगलम का लौकिक मंगलम? मंगलम अजून वेळ आहे त्याचं, आता बघतोय, होईल त्याला बघू. पण परिणामामध्ये मंगलतेचा अर्थ कळतो ना आपल्याला. मंगल म्हणजे चांगलं है ना, त्याच्याबद्दल एक गुड फिलिंग, आणि गुड फिलिंगचा अर्थ तद्रूप बनण्याची भावना. ते आणि आपण वेगळं राहायचं नाही आहे. सिनेमा बघितला चांगला आहे तर त्याच्यातून आपल्यात वेगळं ठेवायचं का? आपल्याला अंतर ठेवायचंय का? त्यांनी सांगितलं, एक व्हिडिओ आला, म्हणजे बारका रील्स बघते पोरं, म्हटले 2 आज्या टीव्ही बघत असतील काहीतरी, त्याच्यावर सासू सुनेची सिरियल लागली असणार, ती काय बघणार दुसरं. मग ती सून सासूला त्रास देते का सासू सुनाला? आता जसं असेल तसं सिच्युएशन. मग त्या त्रास देताना बघते त्या दोघी बायका, आणि त्या उठल्या आणि त्या टीव्हीला मारायला लागल्या, त्या दिसणाऱ्या त्या सासूला मारायला लागल्या, आहे ना, तू त्रास देते आमच्या सुनाला. अशा त्या दोघी वृद्ध महिला त्या टीव्ही मध्ये दिसणाऱ्या त्या सासूला मारतायत. नाहीतरी असं घटना होते तर रामायण ज्यावेळेस पहिल्यांदा आलं तर ते राम लक्ष्मण सीता जेव्हा तिथं दाखवले जात होते तर लोक तिथं भक्ती भावना त्याचं पूजन करत होते. रामायण लागलं की त्या टीव्हीवर दिसणाऱ्या राम लक्ष्मण सीतेच नुसतं पात्र रंगवले त्यांनी, बाकी काय केलं नाही. पण यांना त्याच्यामध्ये किती सत्यता भासी झाली, किती मंगलता वाटली. ते सत्यच, ते खरेच राम आहेत अशा पद्धतीनं भाव. याचं नाव आहे मंगलता, छान वाटणं, गुड फिलिंग. म्हणून आपल्या विचारामध्ये मंगलता कशाची असते दिवसभरामध्ये तपासून घ्या. काय काय ना, हे विसरतोय माझं, जरा B12 कमी झाले. काय नीता जीव मंगलम हे सूत्र नाही, अरिहंता मंगलम हे सूत्र माझ्यासाठी नाही आहे. सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पनत्त धम्मो मंगल. मंगल म्हणजे ते छान आहेत, चांगले आहेत. मंगलतेची म्हटलं ना भावना आहे, जी भावना आपली धारणेमध्ये रूपांतरित होऊन ती धारणा आपल्या जीवनाचं आणि रूपांतरण करू शकते, अशी ती योग्यता आहे त्या मंगलतेच्या भावनेमध्ये. खरं तर म्हणजे माझं सगळं जीवन मी अरिहंत बनू शकतो, धारणा बदलावी लागेल मला माझी. म्हणजे त्या सांगितलं ना, उल्फ मेसिसला तिकीटचं आपण उदाहरण घेतलं त्यांना, मग त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला की आपल्याला काय ही विशेष माहिती. मग त्यांनी हळूहळू प्रयोग सुरू केले, प्रयोग दाखवायचा तो. एक दिवस असा जरा रशियामध्ये एका गावात तिथं प्रयोग दाखवत होता स्टेजवर. अचानक पोलिसाची गाडी आली, त्याला पोलीस पकडून नेलं. तर त्यावेळेस तिथं स्टॅलिन, हिटलर सारखाच तिथं राज्य करत होता. स्टॅलिनने त्याला नेलं. म्हटले तू सगळं करतोय, म्हटले मला बघायचं, म्हटले खरं आहे का? म्हटले असं कर, उद्या जायचं 12 वाजता करेक्ट, कुठं? बँकेत, आणि कॅशियरकडून 1,00,000 रुबेल्स घेऊन यायचे. काय 1,00,000 रुपये असं समजा आपल्यासाठी, रुबल्स तिथले करन्सी. 1,00,000 रुबेल्स घेऊन यायचे. ठीक आहे म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी गेला ते बँकेत गेल्यावर कॅशियर समोर उभारला, एक कागद घेतला, कागदावर लिहिलं 1,00,000 रुबेल्स, दिला.
झालं. त्याने बघितलं, कॅशियरने बघितलं, उलट सुलट लय वेळ, खूप वेळ बघितलं, ठेवली आणि 1,00,000 रुपये दिले. तो घेऊन आला. हे काय केलं त्यांनी? कॅशियरची धारणा बदलली. धारणा पूर्ण बुद्धीच, किंवा हा चेक आहे, धनादेश, आणि तुला मला 1,00,000 रुपये द्यायचे. कळलं का? असा अनेक आता घटना घडतात का नाही? बायकांचे सगळ्या हातातलं गळ्यातलं काढून नेतात का नाही? काय विशाल, नेलन काढून? काय केलं त्यांनी? धारणाच बदलली. हे द्यायचंय तुम्हाला, पण मी तुमची धारणा बदलू शकलो नाही ना. आम्ही त्याच्यात पक्का आहे. आपण काय त्यालाच म्हणायचं, कोण व्यापाऱ्याला काय म्हणतात? वणिक. वणिक वणिक पुत्र, व्यापाराचे पुत्र आहे. तुम्ही नाही काढणार. आणि त्यातल्या धर्माला तर कधीच कोणी गंडत नाही. असं कसंही सांगू दे, बरोबर आहे का? मग काय सांगा तुम्ही, आम्हाला माहित आहे आमचं काय आणि तुमचं काय, आणि धर्म काय, सगळं आम्हाला कळतं. म्हणून दानानुशासन वाचा. सगळं त्यांनी विस्ताराने, कसे दाता असते, कसं दान असतं, कसं पात्र असतं, अशी सुंदर सुंदर उदाहरणं देऊन सगळं सांगितलेलं आहे. त्या धनाच्या प्रती आपला परिणामच संपून जाईल माझेपणाचा, इतकं छान लिहिलं त्यांनी. चर्चा काय? मग हे प्रयोग झाल्यानंतर तिथं स्टॅलिनला तरी सुद्धा विश्वास बसला नाही. त्याला वाटलं की ह्याने काहीतरी अगोदरच त्याचं दोघांचं काहीतरी ठरलं असेल आणि त्यांनी दिला असेल, आणि म्हणून मग विश्वास नाही. परत त्यांनी ते 1,00,000 रुपये जाऊन घेऊन टाकायला सांगितले. मग ते जाऊन दिले आणि ते कागद मागले. त्यांनी बघितलं परत त्या कॅशियरने कागद, तर ते कोरा कागद, साधा कागद होता, जो चेक नाही, काय नव्हतं. शक्ती, इतकी शक्ती मला वाढवावं लागेल. पण अरिहंत सुद्धा बदलू शकणार नाहीत शक्ती, बुद्धी. इतके आपण, इतका मोह आमच्या मनामध्ये रुजलेला आहे, मुरलेला आहे ना. साक्षात अरिहंत जरी आले तर बदल होईल का? तपासून बघा. इतका मोह चांगला नाही. परद्रव्याचा, परवस्तूंचा, परभावांचा मोह चांगला नाही. अरिहंत नाही, गुरु तर आहेत. गुरु तर आपली धारणा बदलू शकतायत काय? काल एक मुलगा आपला, म्हणजे अभिजितचा पोरगा, त्याची मम्मी माताजींकडे होती, सुट्टीला आलाय. मग भाव झाले त्याने आता त्याची धारणा बदलली. धारणा त्यांनी काल सांगितलं, म्हटलं आपण श्रेणबेळगोळा गेलो होतो. आम्ही गेलो 2 वर्षापूर्वी श्रेणबेळगोळा, ह्याच डिसेंबर महिन्यातच गेलो. आणि तिथं मग त्या यात्रेमध्ये ते गुन्ह्याचे लोक, आम्ही, मग सगळं धर्मकर्म सगळं होतं. पण त्यावेळेस त्याची ती श्रेणबेळगोळा पूजन अर्चन करताना ती प्रतिमा बघून आणि त्याची श्रद्धाच बदलली. म्हटलं माझी धारणाच बदलली. श्रद्धा म्हणजे धारणा. त्यावेळेसपासून त्याला एक धर्माची रुची, आणि रुची झाल्यानंतर परत सांगावं लागत नाही संयम. पूजा करा, स्वाध्याय करा, असं पुन्हा पुन्हा सांगाय. आतून आवड झाल्यानंतर, ते मंगल वाटायला लागल्यानंतर पुष्पा बघा म्हणून सांगावं लागतंय काय? सुमित, बघा म्हणून सांगावं लागतंय का? जा बाबा तिकीट बघ, किती 300 असू दे, नाही तर काय, काढ आमचं तिकीट काढ. सांगितलं होतं ना 6ला बुकिंग करायला, नव्हतं? नाही म्हणते सुमित काका. कोणी सांगितलं तुला बुकिंग? राहुल काका आणि सुमित काका म्हटलं की बरं राहू दे, असं सांगायला काय सांगतो? हा, श्रद्धा. मग त्याच्यानंतर आता आलाय सुट्टीला,
आहे ना. बायका सुद्धा घरी सुट्टीला गेल्यावर धर्म एवढा काय करायची गरज भासित होत नाही, बरोबर आहे का? आहे ना. घरी गेलं तर घरी निवांत आळसात दिवस घालवतील. तिथं समोर आपल्याला धर्म आयतन असेल तर उगच मंदिरात तर जाऊन यायचं आपलं, तिथं पण भेटतेच, गाठी भेटी होते म्हणून. नाहीतर अगदी निवांत दिवसभर घरात लोळणे, कारण स्वयंपाक पाणी तर करायचा नसतो, कारण आई करत असते, भाऊजय असले तर भाऊजय करायचं असतं, आणि आम्ही आता कंटाळून आलोय, रोज तेच करतोय, आम्हाला काय नाही. आता आता तुम्ही धर्म सुद्धा सांगू नका आम्हाला प्लीज, स्वाध्याय आणि अम्मांकडे जावा असलं काय सांगायचं नाही. आम्हाला जर असं निवांत पाहिजे. असं होतं ना सुनेल ते शेजारी शास्त्राचा अध्याय चालू असलं तर जाते का माणूस? विचारतोय मग, नाही का नाही? काय करायचं घरी? वेळ त्यावेळेस असतो का नसतो? पण काय करता? जाऊ दे आता काय, परत तिथं पण शास्त्र इथं पण शास्त्र का आहे ना. आम्ही सारखं असलंच करत बसायचं का? हे भाव आहे. आम्हाला निवांत नको. निवांत म्हणजे काय असतं ह्याचा अर्थच समजला नाही. मग तो मुलगा आहे ना, त्याच्या आईला आणायला घेऊन यायला म्हणून गेला. आणि भाव असे की आपण एक दिवस तिथं राहायचं, माताजींचं प्रवचन ऐकायचं, सोहळ्यामध्ये काय शक्य असेल बाहेरनं सेवा करायची. असा एक दिवस मुक्कामासाठी म्हणून गेला संयम. आणि योगायोग बघा, ज्याचे परिणाम चांगले आहेत. त्या दिवशी आहे ना, माताजींनी स्पेशल अर्धा पाऊण तास त्याला संबोधन केलं. संबोधनातली एक गोष्ट पण त्यांनी सांगितली. कोणती? माताजींनी गोष्ट सांगितली. भरत बाहुबली यांचे पूर्वभाव सांगितले. त्या पूर्वभावामध्ये ते राजाचा मुलगा, शेडजीचा मुलगा, असे मित्र असतील सगळे. आणि ते एका मुनींच्या शरीरात गलित कोड झालेला आहे, आणि त्यामुळं त्यांच्या अंगावर सगळे आळ्या वगैरे पडलेले आहेत, आहे ना. ते आपले शांत आपल्यामध्ये आहेत, पण ह्यांनी त्या मुनिराजांना बघितल्यावर सहन झालं नाही, आहे ना. सहज त्यांना भाव मुनीच्या वयावृत्ताची. मग वैद्याकडे गेले. वैद्याला म्हटले काय करायला लागेल? वैद्य म्हटले याच्यासाठी 3 गोष्टी लागतील. काय काय? लक्षापात तेल, रत्नकांबळ आणि गोशीर चंदन, अशा 3 गोष्टी. आणि ते व्हॅल्युएबल, खूप व्हॅल्युएबल आहे. जसं तुमचं धन देणार का असं तुम्ही जर कुठं मागितलंय आम्ही, पण दिलंय कुठं? नुसतं मान हलवून का होते येणार मान मागितलं नाही तुम्हाला, काय तुम्ही दिलं? नुसती मान हलवताय लबाड. मग सांगायचं असं आहे. सॉरी हा, पाहुणे आहेत आमचे, पण काय करणार, सांगायचं असं आहे. नुसतं म्हण हे सपने पाहुणे संयमला बघायचे कोणाला म्हणते ते झालं. मग आता ह्या व्हॅल्युएबल गोष्टी कुणाकडे मिळतील? तर त्यांना कळलं गावात एक शेडजी आहे, तर त्यांच्या शेडजीकडे ह्या 3 गोष्टी उपलब्ध आहेत. रत्नकांबळ तुम्हाला कळतं? रत्नकांबळ म्हणजे तुमचं, आता मी म्हटलं सोनं द्या जरा वितळायचं आणि कलश करायचा मंदिरचा, काय शिल्पा देते काय? विचारलं नाही तुम्ही शिल्पाला, तुम्ही मनाने म्हणून काय करायचं? मग गेले शेडजीला म्हटले आम्हाला असं असं पाहिजे. आता इतक्या व्हॅल्युएबल गोष्टी, याचे पैसे खूप होते. म्हटले तू कोण देणार? मग त्यातला एक राजाचाच मुलगा असतो. म्हटले आम्ही सगळं देतो, आमच्या राजखजान्यातून देऊन टाकतो पैसे. मग ठीक आहे म्हटलं, शेडजीने दिले त्या गोष्टी. पण एक जिज्ञासा झाली शेडजींना, कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं? तुम्ही कशासाठी घेऊन चाललाय? मग त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्यांच्या वयोवृत्ताच्या साठी आम्हाला ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. असं सांगितल्यानंतर त्या शेठजींचे भाव बघितले की एवढी छोटी मुलं, त्यांचे परिणाम किती उज्ज्वल, त्यांचे भाव किती चांगले.
तर शेठजी म्हटले मला हे सगळं घेऊन जा, पण मला आता पैसे नको आहेत तुमचे की थोडेसे. आणि आम्ही सगळं सांगितलंय कशाला पाहिजे ते. त्यांनी सांगितलं नव्हतं कशाला पाहिजे ते, माहित आहे का? असं मला सांगायचं सुमित मालक, बरोबर आहे. सांगून सुद्धा आपल्याला माहिती नाही, आपण त्याला गौण केलं. आणि तिथं मग सांगितल्यानंतर शिवजी काय म्हटले, सगळं तसंच घेऊन जा, मला पैसे नको. ते मुलं घेऊन गेले आणि मग त्यांनी ते सगळे जी पद्धतीने जे तो रोग दूर करण्याचं आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या वैद्याला घेऊन सगळं त्या मुलींचं तो आहे ना आजार बरा होण्यामध्ये निमित्त. साधू सेवा, वृद्धांची सेवा, ज्ञानींची सेवा, मंगल अशा जीवांची सेवा, त्या सेवेचं फळ मग पुढच्या जन्मामध्ये भरत बाहुबली असे ते झालेले आहेत आणि त्या भावात मोक्षाला गेले. तुम्हाला जायचंय का? विश्वास कुठं आहे? असं होऊ शकतं, असं झालेलं आहे, ह्याच्यासाठी तर इतिहास लिहून ठेवलेला आहे ना. ही सगळा प्रथमानुयोग म्हणजे इतिहास आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत तशी त्या धर्मावर श्रद्धा बसावी यासाठी लिहून ठेवलेले आहेत. म्हणून प्रथमानुयोग चांगल्या प्रकारे वाचा, जेणेकरून आपलं पुण्यावर धर्मावर श्रद्धा बसेल. वयावृत्त, सेवा, दया, अहिंसा, दान वगैरे यांच्यावर आपलं श्रद्धान बसेल. ते गेलं म्हणजे माझं काय गेलं असं नव्हे, तर मला लाभच आहे. जसं तुम्ही व्याजानं पैसे दिल्यानंतर तुम्हाला लाभ असतं का हानी असते? अनुभव नाही, हानीच असते. पण आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला काय, ते धन आपण व्याजाने देतो तर आपल्याला कळतंय की जेवढे दिवस तो वापरेल तेवढं मला व्याज भरपूर येणार आहे, येणार आहे, येणार आहे. मग अनेक वेळा सांगितलं तर धर्माला तर द्या, तुमचं व्याजानं द्या. चला, व्याजाने देता का? व्याजाने तर द्या राव. आणि वाढणार आहे, किती वाढणार आहे? तुमचे शेअर मार्केटमध्ये नुसते कागद असते तुमच्या हातात, डीमॅट अकाउंट्स आहेत. आता तर कागद पण नसते, पूर्वी कागद होते. डीमॅट अकाउंटवर फक्त तुम्हाला दिसत असतं आज हा शेअर एवढ्याला आहे, आज हा शेअर एवढ्याला आहे, माझे एवढे शेअर्स आहेत, मी एवढ्याला घेतलाय, आज याची एवढी किंमत आहे. आणि ते किमती नुसती पाहत असतात, तुम्हाला विकायचे नसतात. बरोबर आहे मामा? हा, तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या नावावर किती रुपयाचे शेअर मला दाखवले परवा पोराने, आहे ना. मी आधी ह्यांचे बघितले तर त्यांच्या नावावर शेअर्स होते, ते 10-20 कंपन्याचे शेअर्स होते. आणि त्यांची सगळी टोटल बेरीज सुद्धा तुमच्या 2च शेअर आहेत तुमच्या नावावर. आणि त्या टोटल तुमच्या शेअरचे जेवढे पैसे झालेत ना, तेवढ्या त्याच्या अर्ध्याच्या अर्धे पण त्यांचे नाही. 20 कंपन्या पैसे लावून सुद्धा, आणि तुम्ही 2च कंपनीत लावलेत. आपलं सांगितलं, तुम्हाला माहितीच नाही तुमचं कुठं कुठं किती किती वैभव आहे. बघा कशासाठी सांगितलं? हा, म्हणजे ते तुम्हाला काही कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत. ते धन तिथं शेअर्स म्हणजे नुसतं तिथं आहे आणि ते वाढलेलं आहे, हे तुम्हाला आणि त्याचा आनंद घ्यायचा. मग इथं तुम्हाला किती वेळा सांगितलं, व इथं जर दान दिलेलं आहे तर त्याचं आपल्याला अनेक वेळा ऐकलंय, 1 पैसा दोगे तो 10 लाख देगा. हे सगळं सांगितलंय धर्माला दिल्यानंतरचं फळ. मग तुम्ही असं कल्पना करा ना, मी 100 दिले, 1 लाख दिले, किती वाढले, किती वाढले? अरे इंद्रचं वैभव मिळतं, आचार्य सांगतात मोक्षपद मिळतं. चक्रवर्ती, राजा, महाराजा असे सगळे मोठी मोठी पद मिळतात. कशाच? पण श्रद्धा ठेवतो कोण की असं केल्यानंतर असं होईल. किती विचार करून आपण त्या ठिकाणी जे काही करायचंय. म्हणजे जसं कालची मीटिंग मला पहिल्यांदा ही चर्चा मी म्हटलं ना, बारामतीमध्ये एकदा असेच त्यागी येणार होते आणि ही घटना जवळजवळ 80-90 सालची. त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं त्या गावातल्या लोकांनी मीटिंग घेतली होती की काय करायचं, कशी चौकी लावायची, काय. म्हटलं हे काय प्रकार आहे? मग त्यागी येणार आहे, त्याला चौकी लावण्यासाठी मीटिंग असते का हो? असं मला एक त्यावेळेस वाटत होतं की म्हणजे इट्स बट नॅचरल. महाराज येणार आहेत तर आपण आपल्या घरी आपल्याला लावायचं, लावला. मीटिंग घ्यायची असते. पूर्वी तर
आहे ना, 500 700 1000 मुलींचे संघ येत असतील, जात असतील, काय नाही, सगळे शुद्ध खात होते आणि त्यामुळे त्यांना वेगळं चौकात लावावं लागत नव्हता, चौकात असायचा रोज घरात. आता आता मीटिंग, म्हणून मला ती कालची मीटिंग सुद्धा तुमची आता 30 त्याग येणार आहे ना, मग कोण चौकी लावायची काय, की ती मीटिंग घ्यायची गरज होती का, असं माझा एक प्रश्न आहे. फक्त तुमचं घर आहे, त्यागी येणार आहे, तुम्हाला भाव झाली, लावला, म्हणजे त्याच्यासाठी मीटिंगची गरज काय होती? बरोबर आहे. पण म्हटलं ना, सगळं आता कृत्रिम होत चाललंय. म्हणजे त्याच्यातला जो नैसर्गिकपणा होता, नॅचरल स्वाभाविकता संपत चालली आणि सगळा धर्म असा कृत्रिम होत चाललाय. त्यामुळं तर त्या धर्माची श्रद्धा बसेना, जे सांगितलंय ते बरोबर वाटेना अक्षर. काय नुसती मान हलवते तू पण पप्पासारखी, काय सांगितलं, काय म्हटलं मी, सांग बरोबर वाक्य. डीएनए आलाय तिकडून लता माकडी, उगाच इकडं तिकडं एकटंच बघत बसायचं. काय निशांत, बरोबर आहे का मीटिंग? उलट मला तर त्यावेळेस राग आला, पण आता सगळं समजलं की काय नाही, हे असं करावंच लागतं काळाच्या ओघात. परिणामाची जशी जशी विशुद्धी कमी कमी होत चालली, तर आता हे नॅचरल होत चाललंय. कृत्रिमताच त्या ठिकाणी नैसर्गिकता होत चालली. जसं आपल्या घरातले सगळे झाडं फुलं वगैरे सुद्धा प्लास्टिकचे आले. म्हणजे नॅचरल फुलं किती आणि बाकीची फुलं, जसं तुम्ही आता दिवाळीला सजवलं, कसली झेंडू लावली होती माळ, नॅचरल झेंडूची माळ लावली होती का चायनीज झेंडूची माळ लावली? काल सुद्धा आता जेवायला बसवलं होतं, त्याच्या पुढं समोर फुलं ठेवली, ते मयूर आलं नाही आज, आहे ना, जावायला त्यांच्या म्हणजे त्यांचे पाहुणे आले होते, त्यांचं गडंग नव्हतं, मग डेकोरेशन ज्याचं मंगल होतं त्याचं डेकोरेशन, मग डिश त्याच्याकडं ना फुलं, पण ते आणि प्लास्टिक. चर्चा अशी सहजता राहिलेली नाही. कशासाठी सांगतो हे सगळं? पण म्हणजे म्हणजे ध्रुव जे सांगितलं त्याला माताजींनी ही गोष्ट सांगितली. म्हणजे साधू सेवेचं फळ कसं असतं, काय असतं, हे सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याने परत माताजी म्हटली, मम्मीला इथे राहू दे का? राहू दे की. मम्मीने दीक्षा घेऊ दे काय? घेऊ द्या. म्हणजे त्याचं भांडण आहे मम्मीचं असं नाही बरं का. तुझं मम्मीचं असेल तसं ध्रुवचं नाही आहे, एवढं लक्षात राहू दे. आहे ना, तुझं पण नाही म्हणा, पण उगाच आता तुला मम्मीला त्रास द्यायला आवडतो, आहे ना, तर सांगायचं असं. मग माताजी तिथं बसलेल्या बाकीच्या जे कोणी होते श्रावक त्यांना म्हणाले की बघा भाव किती उत्तम आहे. हे आम्हा असं सगळ्या विवेक, आम्हांकडे बऱ्यापैकी चांगला विवेक आहे, बरं काय, चांगला आपल्यापेक्षा खूप चांगला विवेक. कुणालाही त्रास देत नसतील. त्यांना कळतं की कुणाला कुठपर्यंत शक्ती आहे त्या पद्धतीने. आणि ब्रह्मचार्यांना बरोबर काय करायला पाहिजे ते बरोबर करत असतील, पण ती त्यांना कळत नाही, ती गोष्ट वेगळी आहे ना. पण आलेल्या श्रावकांना त्रास होऊ नये याची काळजी 100% आम्हा घेत असते. मग हे सगळं झालं. मग तो मुलगा तिथं काय केला, थांबला दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी पण चौक्यात गेला, तिथं बाहेर काय सोलायचं डाळिंब ते सगळं केलं. आमची आई मातोश्री माहिती तुम्हाला, तिच्याकडे 2 दिवस गेला, बसला असेल, काय सांगितलं असेल अम्मांकडे काय. आणि मग मला काल फोन केला, म्हटलं की खूप छान वाटलं. म्हटलं असं वाटलं की आता तिथंच राहावं असं वाटतं, अजून वेळ द्यावा असा वाटला, संयम, असं त्याने सांगितलं. मग मी त्याला म्हटलं मी असा 3 वर्ष लाभ घेतलाय. तू जर 1 दिवसात एवढं तुला छान वाटलं, मी 3 वर्ष अम्मांजवळ होतो आणि त्यावेळेस माताजी आहार घेत पण होत्या. म्हणजे जे एक आवडलं, मंगल वाटलं, तर मंगल वाटल्यानंतर 3दा सिनेमा बघितलं तर चालतं. आता 4थ्यांदा बघायचं गेलं लकी भास्कर, अजून बघू तसं आहे, लकी भास्कर, भास्करचं भास्कर म्हणजे भास्कर असं करायचं होतं. पण असं घटना अशी, हे गुड फिलिंग, मंगलतेची फिलिंग आल्यानंतर आपली धारणा बदलली पाहिजे, कळलं?
मेरे यहाँ तिसरा शेर आहे असं म्हणते का नाही? इथं सांगते ते, इथं म्हणजे तुम्हाला सिंगम मध्ये पाहिलंय. इथं धारणा बदलली गेली पाहिजे की मला अरिहंत बनायचं. म्हणून म्हटलं त्या वुल्फ मेसेज सांगितलं ना, त्याने बँकेतल्या त्या कॅशियरची धारणाच बदलली आणि त्याने दिलं परत त्याला पैसे परत दिले. आणि त्याने जेव्हा कागद बघितला तर ते त्याला अटॅकच आला, हार्ट अटॅक येऊनच पडला खाली. म्हणलं मी काय केलं? कारण त्यावेळेस 1,00,000 रुपये असेच काय नाही करता देणं किती मोठा गुन्हा. मग ह्याच्यावर विश्वास बसला नाही म्हणून स्टॅलिन म्हटला, आता स्टॅलिन म्हणजे तिथला आहे ना पोलंड सोल. मग म्हणला तुला आता विशिष्ट एका ठिकाणी खोलीत बंद करणार आणि मग तू मला त्या सगळ्या बाहेर सगळा कडेकोट पहारा राहणार आणि तिथून तू मला दुसऱ्या दिवशी विशिष्ट वेळ दिली त्यावेळेस येऊन भेटायचं. बरं म्हटलं. मग त्या विशिष्ट वेळी दुसऱ्या दिवशी तो गेला आणि त्याला भेटला. सगळ्याकडे कोट पहारा होता सगळे म्हणजे. मग काय केलं? धारणाच बदलली, स्वतःची पण बदलली आणि त्यांची पण कशी बदलली? मी कोणाला दिसत नाही, कोणी मला बघत नाही. दोन्ही धारणा बदलली आहे ना. मी कोणाला दिसत नाही, कोणी मला बघत नाही आणि बिंदास गेला. आणि खरंच एक कॉन्सन्ट्रेशन करावं का म्हणून त्याचं नाव आहे ध्यान. हिप्नोटिझम मध्ये पण कॉन्सन्ट्रेशन आहे. धारणाच बदलायला पाहिजे आणि हे मंगलतेचं कार्य. हे जेव्हा आपण अरिहंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पन्नत्तो धम्म मंगलम म्हणतो, धारणा बदलली पाहिजे. की मला अरिहंत बनायचंय, मला सिद्ध बनायचंय, अशा प्रकारची जर धारणा झाली तर ते मंगलता. मंगलता म्हणजे गुड, गुड फिलिंग. म्हणून म्हटलं माझ्या मनामध्ये मंगलता कशाची आहे पाहुणे? दुकान मंगलम, धन मंगलम आणि काय मंगलम? गिराईक मंगलम. होय राव, ते माझं मुद्दाच राहिला आहे ना. गिराईक मंगल आहे, हे करेक्ट आहे. पेशंट मंगलम. लय भारी भारी सगळे मंगल आमच्यासाठी. मंगलता कशाची? हे ते असलं तर मला गुड फिलिंग येते. पण अरिहंता मंगलम म्हणताना मला गुड फिलिंग येते का? मग ते नुसतं शब्द मंगल झाल्याने टेप रेकॉर्ड पण ते मंगल म्हणतं, चत्तारी मंगल. त्याला काय फरक पडला? मग मला पण जर फरक पडला नाही तर माझ्या दंतातल्या त्या रेकॉर्डेड टेपमध्ये काय फरक राहिला? तुम्ही आम्ही जीव आहोत, आमच्यात भावना आहेत म्हणून सांगितलं. त्या भावनेने आपल्याला चेंज करायचंय आपलं सगळे विचार, खोटे विचार, जे मोहाचे विचार आहेत. मोहाने पराला, अशुभाला जे मंगल मानायचं चाललेलं आहे ते आता बदलून आपल्याला शुभमंगल म्हणजे शुभमंगल म्हणजे ते नव्हे, म्हणजे अरिहंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पन्नत्तो धम्म मंगलम असं म्हणताना कुठेतरी आपल्याला त्याच्यातनं ते भाव की मला ते तसं व्हायचं, अशी फिलिंग यायला पाहिजे. संयम कधी जातोय तू आता? आहे ना. त्याला कोणी सांगितलं होतं का तुला सोडायला आलता? बरोबर आहे ना. तुला सोडलं वेळापूरला आणि तिथनं तो गेला. तूही जाऊ शकला असतास. तुझं इथं काय नव्हतं असं म्हणजे फार महत्वाचं अर्जंट काम होतं. पप्पा आले नाहीत आज. अर्जंट काम होतं का तुझं काय इथं? पण तू म्हणलं जाऊ चला आपण आता तिथं एक दिवस राहिला मित्राकडे. मित्र म्हणून ध्रुव मित्र आहे ना, प्रिय मित्र. तर तो एक दिवस नातेपुतेमध्ये घालवलंय हे मला माहिती. बरोबर. मग एक दिवस त्याच्याबरोबर अम्मांकडे राहण्याची भावना का नाही झाली आपल्याला? तुझे भाव चांगले पण झालंय काय है ना? असं थोडस आवरण आहे. थोडस तुला जास्त पुरुषार्थ करावा लागणार नाही. तुला साहसला, तरणला तुम्ही जीव एकदम मंद कशाही जीव आहे. आता मी जर ह्यांना सांगितलं का नाही डॉक्टरला, अनुपावण्याला, अनुपावणे आता घरात लग्न आहे तरी जाईना, मग आम्हाकडे जाऊन राहतील का? घरात सख्या भावाच्या मुलाचं लग्न आहे तुम्हाला माहिती सांगतो.
आता आज काम करण्याचा मुहूर्त आहे आणि पाहुणे कुठे आहे तिथंच आहे, दुकान मंगला असं सगळं रिलॅक्स होऊन डोक्याला काय का ताप करून घ्यायचं. व्यवहार सुद्धा मला जो आवडणारा जरी असला तरी त्या दुकानामध्ये इतका जीव अडकलेला आहे आणि परिग्रहामध्ये इतका जीव अडकलाय की आपल्याला व्यवहार, साधा व्यवहारातला व्यवहार सुद्धा आपल्याला मंगल रूपाने करता येईल. तुला करता आलं असतं, बरोबर आहे. मग आता त्रिकुट जाणार आहे का तू, तरण आणि साहस आणि हे आहे की निर्जरा पण आहे. फलटणकर 9 जण मिळून आता शिमल्याला चालले, 8 दिवस आणि पर हेड येणार आहे. खर्च किती? 30,000 का नाही, असं समजून चाला. 30,000 खर्च करून 8 दिवस ते शिमल्याला जाणार आहे थंडीत कुडकुडायला. म्हणजे 6व्या-7व्या नरकात गेल्यानंतर तिथं थोडंसं थंडीची सवय नको का? 6व्या नरकात थंडी असते बरं का, लय सांगितलं तुम्हाला आपलं. मग आता निर्जरा अम्मांकडे कधी जायचं आपली चर्चा झाली होती. आता तर जायची वेळ आली आपली, म्हणजे ह्याला गावाला. मग तरी सुद्धा अजून इथंच आहे का नाही आपण, कधी जायचंय? जाऊ की आहे ना मनात काय, म्हणजे सहजतेने, असं जबरदस्ती नाही. म्हटलं जबरदस्ती करून काय नको. मला जर गुड फिलिंग आली तर मी पुष्पा 2 अजून एकदा बघायला जाणार का नाही. तिथं जर तिकीट काढलं तर नको म्हणणार आहे का? तरण बघणार का नाही दुसऱ्यांदा? मान हलती का? पप्पा पुढे बसल्यामुळे काय बोला ना ते वाघ आणि तू शिळी पप्पा समोर, तेव्हा अडचण झाली. वाघ काय नाही, चांगलं आहे पण त्याला वाघ म्हणजे शिळी आवडत नाही, त्याला वाघ म्हणजे आगम वाघ तीच त्याला आवडणार आहे ना. असू दे. म्हणजे सांगायचं काय, विचार बदला, मंगलतेची धारणा बदला आणि आपणच बदलायची. ती आपली पण बदलली पाहिजे आणि आपल्या संयोगात येणाऱ्या प्रत्येकाची धारणा बदलली पाहिजे. तेव्हा अरिहंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पण धम्मो मंगलम.